राहता ते रांजणगाव जाणारा रस्ता, या रस्त्याचं भाऊनाथ गाडेकर यांची वस्ती ते राहता रांजणगाव शिव अर्थात रानबिरोबा मंदिरापर्यंत रस्त्याचं काम नुकतंच पूर्ण होत आलेलं आहे। या रस्त्यावरती ठिकठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत। या रस्त्यावर 6 स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेले असून कोणत्याही ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे हे दर्शवणारा फलक लावण्यात आलेला नाही। यामुळे या परिसरामध्ये स्पीड ब्रेकर टाकले त्याच्या दुसऱ्याच दिवशी अतिशय मोठा अपघात झाला। एकरुके येथील डॉक्टर भवर यांची गाडी या स्पीड ब्रेकर लक्षात न आल्यामुळे रस्त्याच्या कडेला पलटी झाली। त्यामध्ये सुदैवाने एअर बॅग होत्या, त्यामुळे त्या गाडीमध्ये असणाऱ्यांचे जीवितास कुठल्याही प्रकारचा धोका झाला नाही, परंतु गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याबाबत आम्ही विचारणा करण्यासाठी सदर रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर माननीय मुख्याधिकारी साहेब यांना सदरबाबतचे फोटोसुद्धा पाठवले व विनंतीसुद्धा केलेली आहे। कालच माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी सांगितले की त्यांनी सदर कॉन्ट्रॅक्टरला स्पीड ब्रेकर काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहे। मला फक्त प्रश्न इतकाच विचारायचा आहे की पुन्हा अपघात होऊन कोणाच्या तरी जीवितास धोका होईल त्यानंतर हे स्पीड ब्रेकर काढून टाकले जातील का? स्पीड ब्रेकर कुठल्याही रस्त्यावर असावेत, परंतु तो शासन नियमाप्रमाणे असावेत। ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकले जातात त्या ठिकाणी त्याच्या अगोदर स्पीड ब्रेकर दर्शवणारा बोर्ड लावणं अतिशय गरजेचं आहे। तसेच स्पीड ब्रेकरच्या दोन्ही बाजूला व्हाईट कलरचे पट्टे मारणं गरजेचं आहे। शिवाय आता ह्या रस्त्याचं काम ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस या रस्त्याच्या कडेला व्हाईट पट्टे मारणार की नाही याबाबत खुलासा होत नाही। तसेच या रस्त्याची रुंदी काही अंतरावर पुढे गेल्यानंतर जे चरापासून ते रानबिरोबा मंदिरापर्यंत कमी करण्यात आलेली आहे। असे का? रांजणगावकडून येत असताना रानबिरोबापर्यंत रस्त्याची रुंदी जी आहे तीच ठेवण्यात आली। राहत्यापासून तर ते चरापर्यंत ही रुंदी तीच आहे, तर मधल्या अंतरात रस्त्याची रुंदी का कमी करण्यात आलेली आहे याची सुद्धा माहिती समजणे अतिशय गरजेचं आहे। हा रस्ता अतिशय ट्रॅफिकीचा आहे। राहता रांजणगाव जाणारे तसेच या मार्गे श्रीरामपूर जाणारे सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणावर जाणार आहे। तो रस्ता अरुंद का केला याचा खुलासा आम्हास होणे निश्चितच गरजेचे आहे। या परिसरातील नागरिक आपल्यावर होणारे अन्याय समस्या यांना योग्य प्रकारे वाचा फोडत नाही, यामुळे अशा गोष्टी घडत आहे। या स्पीड ब्रेकरची खरोखरच गरज आहे का? आणि जर असेल तर शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचं स्पष्टीकरण देणं हे सुद्धा निश्चितच गरजेचं आहे। अशा प्रकारे अनावश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर जर टाकले तर त्यामुळे अनेक अपघात होतात। नागरिक अपघात झाला, दुखापत झाली की निघून जातात, परंतु यापुढील काळामध्ये असे कोणत्याही रस्त्यावरती अनावश्यक दुभाजक नव्हे स्पीड ब्रेकर टाकू नये, इतकीच आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे। जे कोणी अधिकारी आहे त्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, इतकेच आम्ही आपणास कळवू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।